तर मंडळी, तुम्ही सुद्धा तुमचा मेकअप केल्यावर तुमचा मेकअप असा दिसतोय का? किंवा मेकअप केल्यावर थोड्याच वेळाने तुमचा मेकअप हा क्रॅक होतोय? तर असं होण्यामागे आणि त्यावर कोणते उपाय केले पाहिजे हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघावा लागेल। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत जेणेकरून ते तुम्हाला उपयोगी पडतील। तर चला तर मंडळी, व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर मंडळी, पहिलं कारण म्हणजे फेशियल हेअर्स। हो, जर तुमच्या चेहऱ्यावर फेशियल हेअर्सचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर तुमच्या चेहऱ्यावर मेकअप हा बसणारच नाही। जर तुम्ही चेहऱ्याच्या पृष्ठभागावर तुम्ही कितीही फाउंडेशनचं प्रमाण घेऊन थापलत तरी ते लागणार नाही, कारण तुम्ही तुमचे फेशियल हेअर्स रिमूव्ह करत नाही। जोपर्यंत तुम्ही तुमचे फेशियल हेअर्स रिमूव्ह करत नाही तोपर्यंत तुमचा मेकअप हा फ्लॉलेस आणि स्मूथ होणार नाही। त्यासाठी तुम्हाला फेशियल हेअर्स रिमूव्ह करावेच लागतील आणि जेव्हा तुम्ही फेशियल हेअर्स रिमूव्ह कराल तेव्हा तुमचा बेस हा खूप स्ट्रॉंग आणि स्मूथ होईल। त्यामुळे क्रॅकी होण्यामागे आणि मेकअप बसण्यामागे एक कारण म्हणजे फेशियल हेअर्स। तर मंडळी, दुसरं कारण म्हणजे सीटीएम। तर आता तुम्ही म्हणाल सीटीएम म्हणजे काय? तर मंडळी, सीटीएम म्हणजे क्लेन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर। तर मंडळी, योग्य पद्धतीने सीटीएम न केल्यामुळे तुमचा मेकअप हा चक्क असा दिसू शकतो। हो, तुमचा मेकअप हा क्रॅकी होऊ शकतो। तर मंडळी, सीटीएमचा प्रभाव हा तुमच्या बेसवर सुद्धा दिसून येतो। त्याच्यामुळे तुमचं सीटीएम हे स्ट्रॉंग असलंच पाहिजे। आणि मंडळी, आता तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते की तुम्ही जर ड्राय स्किनवर मॉइश्चरायझरचं प्रमाणच कमी लावलं तर आणि मॉइश्चरायझरचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही फाउंडेशनची लेअर थापल्यामुळे तुमचा चेहरा अधिकच ड्राय होऊ शकतो। त्याच्यामुळे तुमचा मेकअप हा चक्क ड्राय पडून क्रॅक होऊ शकतो। त्यामुळे योग्य प्रमाणात मॉइश्चरायझर, टोनर आणि क्लेन्झिंग केल्यामुळे तुम्ही तुमचा मेकअप हा क्रॅक होण्यापासून वाचवू शकता। त्यामुळे मंडळी, सीटीएम हे महत्त्वाचंच आहे। मेकअपच्या आधी ते केलंच पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, कारण त्याचा पूर्ण प्रभाव हा तुमच्या बेसवर दिसून येतो। जर सीटीएम चांगला असेल तर तुमचा बेसही छान होतो आणि मेकअप ही लॉंग लास्टिंग राहतो। त्याच्यामुळं तुम्हाला सीटीएम करणे गरजेचंच आहे। जर तुम्हाला तुमचा मेकअप हा क्रॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर एक स्ट्रॉंग सीटीएम हवं आहे। जर का तुम्हाला सीटीएम म्हणजे काय माहिती नसेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सीटीएम म्हणजे काय हे पूर्ण डिटेल्समध्ये सांगेन, त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे तर मंडळी, तिसरा मुद्दा म्हणजे क्वांटिटी। आता तुम्ही म्हणाल क्वांटिटीमध्ये काय असते? आम्ही तर आमचा मेकअप हा भरभरून लावतो आणि भरभरून लावल्यामुळे आमचा मेकअप हा स्मूथ आणि फ्लॉलेस होतो। तर मंडळी, हा तुमचा गोड गैरसमज आहे। भरभरून फाउंडेशन लावल्यामुळे तुमचा मेकअप हा स्मूथ होणार नाही, त्या उलट तो मेकअप तुमचा असा दिसेल। हो मंडळी, असा दिसेल। त्यामुळे मेकअपच्या बाबतीत कायम एक गोष्ट ही लक्षात ठेवा, लेस ऑलवेज मोर। जेवढं तुम्ही मेकअपचं प्रमाण कमी ठेवाल तेवढा तुमचा मेकअप हा स्मूथ आणि फ्लॉलेस होणार आहे। त्यामुळे फाउंडेशनचं प्रमाण अगदीच तुम्ही कमी ठेवायचं आहे। त्याच्यामुळे तुमचा मेकअप हा थोड्याच वेळाने असा होणार नाही, क्रॅकी होणार नाही किंवा तो तुम्हाला ड्राय पडणार नाही। त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, लेस ऑलवेज मोर। तर मंडळी, हे 3 जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमध्ये तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल तुमचा मेकअप क्रॅक होण्यामागे नेमकी काय कारणं होती आणि त्यावर तुमची उत्तरही तुम्हाला मिळाले असेल। त्याच्यामुळे जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।